शेवगाव शहरामधील वॉर्ड क्रमांक 19 मधील कोल्हे वस्तीतील महिलांनी नगरसेवक शब्बीर शेख यांना हंड्यासह पाणी येत नाही म्हणून घेराव घातला। वॉर्ड क्रमांक 19 मधील कोल्हे वस्ती येथे जुनी पाईपलाईन असून 15 दिवसातून एकदा पाणी सोडलं जातं। पाणी जरी आलं ते कमी दाबाने येतं, तर कधी महिला कामावर गेल्यानंतर पाणी सोडलं जातं। तसेच ते पाणी दुर्गंधयुक्त असते। महिलांनी वेळोवेळी मागणी केली, निवेदनं दिली, मात्र काही उपयोग झाला नाही आणि शेवटी संतप्त महिलांनी नगरसेवकाला घेराव घातला आणि आपल्याला शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केली। पाणी येत नाही आणि टायमाला पाणी सोडित नाही आणि सगळे आम्ही लोकांच्या दारात जातो तर आम्हाला पाणी पण देत नाही। हंडे घेऊ किती दिवस झाले तुम्हाला पाणी? आम्हाला 2-4 महिने होऊन गेले। पाईपलाईन आहे पण त्याला पाणी नाही, अजिबात पाणी येत नाही। पाईपलाईन आहे पण त्याला पाणीच नाही, 4 महिने पाणीच देत नाही। इकडे कडीला वस्ती राहतात वरती, आम्हाला पाणी नाही, आम्हाला नळ नाही, पाईपलाईन नाही, काही नाही, टँकर सुरू नाही। आम्हाला रोज लोकांच्या कामाला जावं लागतं। आम्ही पाणी कसं आणायचं, काय कसं करायचं, पोटा कसे भरायचे, असं चाललेलं आहे आमचं सध्याला कडीला वस्तीवर। काय करायचं आम्ही? मग आज काय केलं त्यासाठी तुम्ही? अंडा मोर्चा केलेला आहे। नगरसेवकाकडे आम्ही सगळे आलेलो आहे, सगळ्या महिला। काय करायचं ते करून घ्या। आता पाण्याचं तुम्ही तुमचं बघून घ्या, तुम्ही आराम आहे, पण आमच्या इकडे किती दैन आहे। मग काय करायचं आम्ही त्या पाण्यासाठी? आम्हाला पाणी येत नाही 8-8 दिवसाला आणि 8-8 दिवसाला पाणी आलं तरी बी पाण्यावाला आम्हाला पाणी सोडित नाही। टायमाला पाणी सोडित नाही। आम्ही सारे मंजुरीला जातो आणि मागं पाणी सोडित ते बी पाणी येत नाही। मग आम्ही पाण्याशिवाय काय होतं? पाणी कसं येतं? पाणी नळाला 2-2 भांडे सुद्धा पाणी येत नाही आणि पाणी येतं आम्ही कामाला गेल्याच्या नंतर पाणी येतं। घरी असल्यावर कधीच पाणी सोडित नाही। आज काय केलं त्यासाठी तुम्ही? पाणी आज मोर्चा काढा आम्ही त्यासाठी। नगरसेवकाला घेरा घातला। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बसलेलो इथं। काय करणार? पाण्याशिवाय काहीच होत नाही। पाणी नाही, काहीच नाही, आंघोळ्या सुद्धा नाही आम्हाला 2-2 दिवस। आम्ही नगरसेवकाला आज जाऊनच देत नाही दिवसभर आणि आम्ही पण जात नाही। आंदोलन करणार आहे आम्ही दिवसभर बिगर पाण्याचं। या प्रसंगी नगरसेवक शब्बीर शेख म्हणाले की मी नगर परिषदला वारंवार यांच्या तक्रारी सांगितल्या आहेत, पण तेथे कोणीच यांची दखल घेत नाही। मी नगर परिषदला कुलूपही लावलं तरी काहीच फरक पडत नाही। मी सत्ताधारी नगरसेवक असून ही अवस्था आहे, तर विरोधकांची काय असेल? आणि म्हणूनच आम्ही नगर परिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारीची मागणी करत आहोत। माझे माता भगिनी तिने वेळोवेळी माझ्याकडून फोन आणि कोणती लिखी सगळ्या तक्रार त्यांनी माझ्याकडे, त्यांच्या तक्रारीचा आधार घेऊनच मी शेवगाव नगर परिषदला सगळे पत्र दिले, मुख्य अधिकारी पत्र दिले, नगराध्यक्षाकडे पत्र दिलेले, वेळोवेळी मागणी केलेली। कारण इकडला जो पट्टा आहे याला नळ योजना, इकडे जो कडील वस्ती याला नळ योजना आहे, पण ती पुरी पाईपलाईन फुटलेली। 15-20 दिवस झाले त्यांना पाईपलाईन रिपेअर करा म्हणलो। 2-3 महिन्यापासून त्यांना पत्र दिलं नगर परिषदला, पण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशासन कोणतीही दखल घेत नाही। त्यामुळे नाईला त्यांनी मला परदेशी नगर परिषदला लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्णसाठी मला ही नगर परिषद सक्षम नाही आहे। त्यासाठी आम्ही सत्ताधारी आता सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते। अशी परिस्थिती झाली। मागची जो कडीली वस्ती त्याला ग्रामपंचायत काळापासून कोणतीही नळ योजना नाही आहे। ते बोरवर त्यांचं उपयोग चालत आहे। बोरचं पाणी आज परिस्थिती उन्हाळ्यामुळे बोर बी त्यांचं आटलेलं आहे। बोरचं पाणी खारं पाणी त्याला त्याच्यामुळे त्यांना आजारी पडते ते बोरचं पाणी खारी असल्यामुळं। मग मी नगर परिषदेला पत्र दिलं, काहीला तात्पुरतं जोपर्यंत नळ योजना होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांना टँकर चालू करून द्यावा। 1 दिवस आड 2 दिवस आड त्यांना टँक असं वारंवार विनंती केली की 2-2 दिवस आड का होईल त्यांना एक टँकर चालू करा आणि कसं तर त्यांची पाण्याची व्यवस्था करा। पण नगर परिषदेचं जो प्रशासक आहे ते कोणती ऐकायला तयार नाही। फार त्याला विनंत्या करून सांगितले, मोबाईल फोन करून सांगितले, पत्रव्यवहार करून सांगितलं, नगर परिषदला कुलूप ठोकून सांगितलं, पण ते इतकं रट्ट झालेलं आहे। तो अशी ऐकायची मस्त मुख्य अधिकारी उडवडीची उत्तर देते। मी झाली प्रभारी आहे, मला इकडं तिकडं मला मंत्रालयात मिटिंग आहे, इकडं मिटिंग आहे, तिकडं मिटिंग आहे, महिन्यातून 2 दिवस ती येते, इथं निर्णय घ्यायला कोण नाही आहे। त्याच्यामुळे हे वार्डाची मूलभूत सुविधा वार्ड नंबर 19 नाही, पुढे शेवगावची परिस्थिती तीच आहे। 8-15 दिवसाला पाणीचं आटोक्यात येणार, पाईपलाईन फुटलेली आहे, काही लाखो लिटर पाणी रस्त्याने वाहायला जातं। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस9 मीडिया, शेवगाव।